राधा मेरी स्वामिनी, मैं राधे को दास। जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन वास। श्री राधा मेरी मात है, पिता मेरे घनश्याम। इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। वृंदावन सोवन नहीं, नंद गाव सो गाव। बंसी वट सोवट नहीं, श्री कृष्ण नाम सो नाम। जय जय राधा रमन, जय जय नवल किशोर। जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। ओ जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे सर्वांनी बोलत जा। जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। 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 जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। ओ जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय।
अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवाधिदेव वृंदावन विहारी गोलोक निवासी श्री राधा कृष्ण परमात्मा विग्रह स्वरूप श्रीमद् भागवत महापुराण श्रीमद् भागवत कथा रूपी ज्ञान यज्ञ प्रथम दिवसीय सत्र प्रारंभ होत आहे. परम पावन अशा सारोळा अडवई गावातील सद्गुरू परमादरणीय प्रातस्मरणीय रामदास बाबा खोडदे यांच्या प्रांगणामध्ये हा चालत असलेला ज्ञान यज्ञ आणि नाम यज्ञ महोत्सव वर्ष 31 वर्षापासून हा उत्सव चालू आहे. आपणा सर्वांचा भरभरून अशा प्रकारचा प्रतिसाद या कार्यक्रमासाठी आहे. मी कोणाचा नाम उल्लेख करत नाही. आपण सर्वच महान अशा प्रकारचे कार्यकर्ते आहात. कार्यक्रमासाठी सर्वांना अतिशय उत्साह आहे आणि आपणा सर्वांच्याच प्रेरणा मार्गदर्शनातून हा कार्यक्रम चालतो. परमपूज्य आदरणीय गुरुस्थानी असणारे श्री हरिभक्तपरायण शिवाजी बाबा सारखे महान अध्वर्यू महापुरुषांचा या ठिकाणी खांब उभा आहे. काही विभूती त्या ठिकाणी आपल्यापासून अंतराय झाला त्यांचा. श्री हरिभक्तपरायण गंगाभाऊ, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपरायण अंकुश बाबा, आणखीन कोण श्री हरिभक्तपरायण दशरथ भाऊ, असे फार निष्ठावंत सेवेकरी होते. निष्ठा होती, अंतःकरणातून अशा प्रकारचं प्रेम होतं भगवंताविषयीचं, भगवन नामसंकीर्तनाविषयी, आपणा सर्वाविषयीचा अशा प्रकारचे हे दिव्य विभूती आपल्यापासून अंतरित झालेले आहे. त्यांना एक महाविभूती म्हणून अवतरित होतील ती, कारण त्यांना परमार्थाची जिद्द आवड होती. तेव्हा 31 वर्ष आहे. कार्यक्रमासाठी भरभरून अशा प्रकारचा आपणा सर्वांचा प्रतिसाद आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील असणारे गावो, या सर्वांनी मिळून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो. त्याचप्रमाणे संगीत साथ, सुंदर अशा प्रकारचे महाराज मंडळी आहे, गुरुबंधू वर्ग आहे. आपणा सर्वांच्या सहयोगातून हा सोहळा संपन्न होतो आहे. आज प्रथम दिवस आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र त्या ठिकाणी आपल्याला या भागवतातून आपल्याला पाहायचं आहे. आमचे आबा म्हटले, महाराज याही वर्षी कृष्ण चरित्रच घ्या म्हटलं. म्हटलं चालेल. माझ्या मनात कसं असतं की भागवत सुरुवात करायचा, प्रथम स्कंद, द्वितीय स्कंद, जिथपर्यंत जाईल तिथं, आणि पुढच्या वर्षी तिथून पुढे, त्याच्यानंतर पुढे. पण ते म्हटले एवढ्या वर्षी तरी असंच करा. म्हणलं चालं ना, तर पुढच्या वर्षी ठरवणार कसं करायचं ते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दिव्य अलौकिक अशा प्रकारचं चरित्र आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा चंद्रवंशामध्ये अवतरित झालेले आहे. 2 प्रमुख वंश सांगितलेले आहे भागवतामध्ये, सूर्यवंश आणि चंद्रवंश. सर्वप्रथम सूर्यवंशाचं वर्णन झालेलं आहे आणि सूर्यवंशाचं वर्णन झाल्यानंतर चंद्रवंशाचा विस्तार त्या ठिकाणी आलेला आहे. चंद्रवंश आणि सूर्यवंश यांचा अतिशय निकटवर्ती अशा प्रकारचा संबंध आहे, नाती संबंध आहे. आणखी त्या ठिकाणी अवताराच्या संबंधाने, त्याचप्रमाणे सात्विक, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत 2 असणारे हे वंश अतिशय पावन अशा प्रकारचे वंश आहे. या दोनही वंशामध्ये परम वीर अशा प्रकारचे राजे अवतरित झाले, भगवंताचे अवतार अवतरित झाले आणि मोठ्या नीतीने या सृष्टीचं राज्य त्या ठिकाणी चाललेलं आहे. अशा पद्धतीने सूर्यवंशामध्ये त्या ठिकाणी काही राजे झाले, त्यांचाही उल्लेख आलेला आहे. पण तो फार मोठा विस्तार होईल म्हणून अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम मन्वंतराणि सर्वाणि त्वयुक्तानि श्रुतानि मे वीर्यानंत वीर्यस्य हरेस्तत्र कृतानि च. सर्वप्रथम
सूर्यवंश सांगितला. त्या सूर्यवंशामध्ये एक विवस्वान अशा प्रकारचा राजा आहे आणि विवस्वान त्याचं दुसरं नाव आहे वैवस्वत. अशा प्रकारे त्याची संज्ञा नावाची पत्नी. थोडासा सूर्यवंशाचा भाग सांगतो आणि मग चंद्रवंशात येऊ आपण. संज्ञा नावाची पत्नी आणि वैवस्वत मनु. मनु म्हणजे सूर्य. द्वादश आदित्य आहे त्यातले हे वैवस्वत मनु. काय झालं, हे वैवस्वत म्हणून बरेचसे दिवस अशा प्रकारची उलटून गेले, पण पुत्र संतान नव्हतो. म्हणून त्या ठिकाणी वशिष्ठ महामुनी, गुरुदेव वशिष्ठ महामुनींना विनंती केली की मला पुत्र व्हावा, यासाठी काय करायचं. म्हटले यज्ञ करा, पुत्र कामेष्टी यज्ञ. ठीक आहे. आणि मग वैवस्वत म्हणून त्या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञ अशा प्रकारचा प्रारंभ केलेला आहे. यज्ञ चालू आहे तेवढ्यात काय झालं, संज्ञा नामक अशा प्रकारची त्याची पत्नी, सूर्याची पत्नी संज्ञा, ती गुरुदेवांना येऊन भेटली आणि काय म्हटली माहिती का, म्हटली गुरुजी आम्हाला पुत्र नको. म्हटली मग कन्या पाहिजे. म्हटली काय हट्ट धरला तिने. म्हटली कन्या पाहिजे. म्हटली सूर्य नारायणाने राजाने तर सांगितलं पुत्र कामेष्टी यज्ञ, पुत्रासाठी यज्ञ करायचा आहे. अहो त्यांनी सांगितलं, पण माझं म्हणणं असं आहे की कन्या व्हावी, पुत्र नको. आता काय करावं. वशिष्ठ मुनी म्हटले राजाने तर असं सांगितलं की पुत्र प्राप्त व्हावं. ती म्हटली गुरुजी पाहिजे तर थोडी दक्षिणा वाढून देते म्हटली, पण माझं ऐका. आता गुरुजींना काय दक्षिणेची येणं. आणि मग गुरुजींनी त्या ठिकाणी यज्ञ चालू केला आणि कन्या प्राप्त होण्याचे मंत्र त्यातून त्या ठिकाणी आहुतीचे त्या ठिकाणी ते मंत्र म्हटले गेले आणि यज्ञ पूर्ण झाला. चरू प्रसाद त्या ठिकाणी राणीला खाण्यासाठी दिला. पुढे राणी त्या ठिकाणी योग्य वेळ आल्यानंतर प्रसूत झाली बरं का, आणि सुंदर अशा प्रकारची कन्या जन्माला आली. राजाने पाहिलं, म्हटलं हे कसं काय झालं. गुरुजी अहो पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ चालला होता आणि कन्या कशी झाली. म्हटले हा दक्षिणेचा प्रभाव आहे, बाकी काही नाही. राणीचा हट्ट होता. म्हटली त्याला काय करणार. सूर्याने सांगितलं नाही मला पुत्रच पाहिजे. आता काय करावं. शेवटी वशिष्ठ मुनींनी आपल्या सामर्थ्याने त्या मुलीचा मुलगा केला. जसा ज्ञानराज माऊलींनी क्षणार्धात त्या ठिकाणी कन्येचा पुरुष केलेला आहे. जी निमिष मात्रे देह पालटेला, श्रेयचा तो केला पुरुष उभा, श्रेयचा तो केला पुरुष उभा. निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. एका राजाच्या कन्येला त्या ठिकाणी माऊलींनी मुलगा केलेला आहे. जी निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. तसं गुरुदेव वशिष्ठ महामुनींनी त्या मुलीला मुलगा केला आणि त्याचं नाव सुद्युम्न अशा प्रकारचं ठेवण्यात आले. मुलगा मोठा झाला. एक दिवस शिकार करण्याच्या निमित्ताने तो राजकुमार आणि त्याचे काही मित्र वनामध्ये अशा प्रकारचे गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी दूरवर गेले इलाव्रत खंडामध्ये, आणि त्या इलाव्रत खंडामध्ये गेल्यानंतर ते सर्व मुली झाली. ज्या घोड्यावर बसून आले होते तेही घोडी झाल्या. कारण इलाव्रत खंडाला भगवान शंकराचा असा शाप होता की इथे जो पुरुष येईल तो स्त्री होईल. आता तो का होता त्याचं कारण असं आहे, एक वेळेला भगवान शंकर आणि पार्वती त्या इलाव्रत खंडामध्ये त्या ठिकाणी कामक्रीडेमध्ये रत असताना अचानक त्या ठिकाणी सप्तर्षी आले. सप्तर्षी आल्यानंतर देवी पार्वतीने पाहिली, ती घाबरली, पटापटा अंगावर कपडे परिधान केले. शेवटी सप्तर्षी थोडा अंदाज पाहून पटकन निघून गेले ते तिथून. पण देवी पार्वती म्हटले का हो काय. म्हटले तुम्ही विश्वाचे अशा प्रकारचे मालक म्हणतात
आणि साधं आपल्याला एखादं घर नाही म्हटले राहायला. म्हटले कशाला? अहो म्हटले आपल्याला या संपूर्ण जो विहार करायचा असतो त्याच्यासाठी काही नको का म्हटले. अचानक कोणी आलं तर कसं होतं म्हटले. आता तुम्हाला काही वाटत नाही म्हटली, पण आमचं बघा ना, काही विचार करा ना. हे भोले भाऊ म्हटले चिंता करू नको, मी या संपूर्ण इलावर्त खंडाला अशा प्रकारचं शाप देतो, वरदान देतो असं एक, की इथे जो पुरुष येईल तो स्त्री होईल. आणि तेव्हापासून त्या खंडामध्ये जो पुरुष जाईल तो स्त्री होत होता. आता या मुलांना माहीत नाही, शिकार करत करत त्या खंडामध्ये गेले आणि सगळीच्या सगळी मुली झाले, संकोचित झाले. अरे काय झालं आपलं, आपण पुरुष होतो स्त्री झालो, स्त्री झालो, संकोचित लज्जित झाले, अस्ताव्यस्त अशा प्रकारची पळायला लागले. सुद्युम्न देखील पळाला, आला इलावत खंडाच्या बाहेर. तिथे आल्यानंतर एक आश्रम होता छोटा, त्या आश्रमाचे महंत दरवाजात उभी होते. आणि हा सुद्युम्न स्त्री झालेला एकदम दिव्य शरीरात त्याने पाहिलं. आणि पाहिल्यावर काय झालं, हो त्याचं याच्यावर आणि याचं तिच्यावर प्रेम जडलं. काय प्रीतीर्नयन योगता असं म्हटलेलं आहे. बिन देखे विन होयन प्रीती, बिन प्रीती नाही होत परतीती. प्रेम जडतं कधी पाहिल्याशिवाय, कोणाचं कोणाविषयी प्रेम जडत नाही. आणि म्हणून दोघांचं एकमेकाविषयी प्रेम जडलं, तो होता बुध. आता त्याची कथा पुढे येणारच आहे. बुध, बुधाचं आणि या सुद्युम्न स्त्रीचं त्या ठिकाणी प्रेम जडलं. आणि ती तिथेच आश्रमात राहिली, माघारी गेलीच नाही. काही दिवस राहिल्यानंतर त्या ठिकाणी तिला एक पुत्र झाला, ऐल नावाचा. त्या ठिकाणी ऐल नावाचा पुत्र झालेला आहे. आणि मग काही दिवस त्या ठिकाणी राहिली आणि मग नगरीत गेली. नगरीत गेल्यानंतर राजाने पाहिलं, गुरुजी हे काय झालं परत, मुलगी जन्माला आली ती मुलगा केला, आता परत मुलगी झाली, स्त्री झाली. म्हटली आता काय करावं. आणि मग त्या ठिकाणी त्याला शंकराची आराधना करायला लावली. आणि शंकराच्या प्रसन्नतेने पुन्हा तो सुद्युम्न त्या ठिकाणी स्त्री झाला होता, तो पुरुष झाला. पण भगवान शंकरांनी सांगितलं आता हा कायमचा त्या ठिकाणी पुरुष राहणार नाही. म्हटली मग 1 महिना पुरुष 1 महिना स्त्री असं पलटून. मग काय 1 महिना पुरुष अवस्थेत असताना तो संपूर्ण राज्यकारभार पाहायचा सुद्युम्न. आणि 1 महिना होऊन स्त्री झाला का आतल्या खोलीत बाहेर निघतच नव्हता राजा. त्यावेळेला वैवस्वत म्हणून विचार केला, म्हटले फारच अवघड झालं, आता काय करावं. आणि मग त्या ठिकाणी वैवस्वत म्हणून पुन्हा त्या ठिकाणी काही मुलांना जन्म दिलेला आहे. पुढे हा ऐल शचोर्वशी गर्भाषडा छन्नात्मजानुपः आयु श्रुतायु सत्यायुरयोथ विजयो जया. ऐल पुत्र झाला होता बुधाला. त्याच्यापासून अशा प्रकारे मोठा विस्तार झालेला आहे. आणि या विस्तारामध्ये त्यांचा विस्तार सांगतात आयु श्रुतायु सत्यायु रय विजय जय अशा प्रकारचे. श्रुतायुपासून पुढे वसुमान झाला, सत्यायुपासून श्रुतंजय झाला, रयपासून एक, जयपासून अमित, विजयपासून भीम, भीमपासून कांचन, कांचनपासून होत्रक अशा प्रकारची मुलं झाली. नंतर होत्रकपासून जन्नू नावाचा पुत्र झालेला आहे. पुढे या जन्नूपासून पुरू, पुढे पुरूपासून बलाक, बलाकपासून अजक, अजकपासून कुश, कुशपासून कृष आदी करून त्या ठिकाणी 4 मुलं झाले. कुशांबू, तनय, वसु, वसुनाभा. पुढे कुशांबूपासून राजर्षी गादी, गादी राजा झालेला आहे. आणि त्या ठिकाणी गादीची एक कन्या आहे सत्यवती. या सत्यवतीचा विवाह रुचिक ऋषूबरोबर त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग तिचा विस्तार त्या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी रुचिक ऋषी ब्राह्मण होते आणि गादी राजा होता, क्षत्रिय होता. रुचिक ऋषींनी त्या ठिकाणी मागणं केलं, मला तुमची कन्या द्या.
त्यावेळेला त्या ठिकाणी गादी राजांनी सांगितलं, आम्ही क्षत्रिय आहोत, तुम्ही ब्राह्मण आहात, आमच्या कन्येचा अभिलाष कशाला करता? तुमच्यात आमच्यासारखं शौर्य सामर्थ्य आहे का? आम्ही म्हणाल ते कराल का तुम्ही? म्हटली सांगा ना काय करायचं. म्हटली 1000 श्यामकर्ण घोडे आणून द्या, तर मी माझी कन्या तुम्हाला देतो. किती? 1000 श्यामकर्ण. श्यामकर्ण म्हणजे काय? श्यामकर्ण घोडे म्हणजे की जो घोडा संपूर्ण पांढरा असतो, फक्त डाव्या कानाला एक काळा तीळ असतो, त्याला म्हणतात. म्हटले 1000 श्यामकर्ण घोडे आणून द्या, तर मी माझी मुलगी तुम्हाला देईन. रुचिक ऋषी म्हटले ठीक आहे. आणि मग ते रुचिक ऋषी वरून लोकाला गेले आणि वरून लोकाला याचना केली, मला 1000 श्यामकर्ण हवे आहे. वरून आणि त्यांना 1000 श्यामकर्ण घोडे दिले. आणि मग त्या सत्यवती बरोबर त्या ठिकाणी रुचिक ऋषींचा विवाह झाला. ब्राह्मणाची कन्या क्षत्रियाला आली. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी काही दिवस निघून गेले आणि रुचिक ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी अशा प्रकारे यज्ञ केला. एक कन्या होती, तिचा विवाह झाला, पण मुलगा, मग मुलासाठी त्या ठिकाणी यज्ञ केला. आणि यज्ञ केल्यानंतर त्या ठिकाणी चरू प्रसाद, यज्ञामधला प्रसाद त्या ठिकाणी. मग रुचिक ऋषी म्हटले आम्हालाही बी पुत्र असावा, तुम्हालाही पुत्र असावा राजे. मग ते 2 चरू बनवले. रुचिक ऋषींनी 2 प्रसाद बनवले पुत्रप्राप्तीचे. आणि एक प्रसाद रुचिक ऋषींनी आपल्या बायकोकडं आणि एक सासूबाईंकडे दिला. म्हटले हे दोघांचे 2 प्रसाद तुम्ही भक्षण करा. तर काय झालं, रुचिक ऋषींनी आपल्या बायकोसाठी ब्राह्मणपिंड जन्माला यावा असा प्रसाद बनवला होता. आणि सासूसाठी क्षत्रिय पिंड जन्माला यावा असा प्रसाद बनवला होता. आणि दोघींना 2 पिंड दिले प्रसाद. त्या दोघींनी ते घेतले. त्यात सासूबाई म्हणजे त्या मुलीची आई, तिने असा विचार केला, म्हटली बहुतेक ऋषींनी आपल्या पत्नीसाठी भारी प्रसाद बनवला असेल आणि मला साधा असेल. म्हणून तिच्या मनात आलं, महिलांची बुद्धी अल्प असते. आणि ती मुलीला म्हटली म्हटले असं करते का? म्हटले काय, तुझा प्रसाद मला देईन, माझा प्रसाद तुला घे. म्हटले चालेल. केली बदली प्रसादाची गपचिप आणि खाल्ला तो प्रसाद. खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी पुढे पुत्र झाले बरं का. सत्यवती तिच्यापासून पुढे जमदग्नी ऋषी जन्माला आले. पण जमदग्नी ऋषी कसे होते? क्षत्रिय स्वभावाचे होते, कडक होते एकदम. त्या ठिकाणी नंतर त्या जमदग्नीचा विवाह रेणची कन्या रेणुका बरोबर झालेला आहे. नंतर पुढे त्याच ठिकाणी रेणुका आणि जमदग्नी यांच्यापासून 4-5 संतान झाले. त्यात परशुरामजी अवतरित झालेले आहे. त्यांचीही विस्तृत अशा प्रकारची कथा आहे. त्या ठिकाणी हयहय कुलातील एक कार्तवीर्य सहस्रार्जुन नावाचा राजा होता. तो एक वेळेला जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये आला. जमदग्नी ऋषींनी त्या ठिकाणी त्यांच्याकडं नंदिन नावाची कामधेनू होती. सहस्रार्जुन राजाचं मोठं स्वागत केलं. त्याच्याबरोबर येणारे सर्व सैनिक यांना यथेच्छ भोजन दिलं, मिष्टान्नाचं भोजन. विशाल मंडप, सर्व स्वागत सत्कार अशा प्रकारचा करण्यात आलेला आहे. आणि सर्व झाल्यानंतर राजा निघाला. पण राजाने विचार केला, ऋषी तर पर्णकुटीत राहतात आणि इथे अचानक एवढा मंडप कसं काय तयार झाला आणि एवढं सर्व ऐश्वर्य, मिष्टान्नाचं भोजन, हे काय आहे? हे म्हटले गुरुजी, जमदग्नी ऋषींना विचारलं, हे अचानक कसं काय प्रगट केलं एवढं? म्हटली ही कामधेनू, तिचा प्रभाव आहे म्हटली, नंदिनी कामधेनू. मग राजाला कामधेनूची अभिलाषा झाली. राजा म्हटले ऋषी तुम्हाला काय करायचं? म्हटले या कामधेनूची, ही कामधेनू मला द्या. म्हटले
कसं द्यायचं म्हटले, जी आम्हाला पाहिजे म्हटले, आम्हाला गरज आहे. राजाने हट्टाने अशा प्रकारची ती कामधेनू नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी कामधेनूने सैन्य तयार करून राजाला परास्त केलेला आहे. त्यानंतर पुढे त्यांच्या मुलांनी ती कामधेनू अशा प्रकारची चोरून नेलेली आहे. नंतर त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींनी त्या ठिकाणी सहस्रार्जुनाबरोबर युद्ध करून कामधेनू आणली आणि सहस्रार्जुन राजाला मारलेला आहे. बरीचशी कथा आहे. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी राजाला मारल्यानंतर जमदग्नी ऋषींनी सांगितलं, परशुरामा म्हटली तू तीर्थयात्रा करून ये, कारण राजाच्या हत्येचं भयानक पाप आहे, ते निवृत्त होण्यासाठी तीर्थयात्रेला जा. परशुरामजी संपूर्ण भूलोकातले तीर्थ करून त्या ठिकाणी येत असताना सहस्रार्जुन नावाचा राजा त्याला मारलेलं होतं. त्याची मुलं येऊन त्यांनी त्या ठिकाणी जमदग्नी ऋषी ध्यानस्थ असताना त्यांचं शिर उडवलं पळाली. त्यावेळेला त्या ठिकाणी रेणुका मातेने ती पाहिलं, पतीचं शिर उडताना. ती छाती बडू बडू त्या ठिकाणी ओरडायला लागली, हे राम, हे राम, राम. तेवढ्यात परशुराम आलेली होती आणि 21 वेळेला छाती बडवत होती ती. त्यावेळेला परशुरामांनी सांगितलं, आई चिंता करू नको, मी ही सगळी पृथ्वी 21 वेळेला निक्षत्रिय करून सोडील, अशा प्रकारची प्रतिज्ञाच केली. या पद्धतीने परशुरामांचं अशा प्रकारचं चरित्र आलेलं आहे. त्यानंतर पुढे गादी राजापासून त्या ठिकाणी पुढे पुत्र, त्या ठिकाणी गादीला एक पुत्र झाले आहे, त्याचं नाव आहे विश्वामित्र. आता विश्वामित्र ऋषींची कथा आपल्या सर्वांना माहितीच आहे. विश्वामित्र महान अशा प्रकारचे खतरनाक महात्मा आहे. अशा पद्धतीने याच वंशामध्ये मदलासा प्रकरण आलेलं आहे. त्यानंतर पुढे नहुष राजाचं प्रकरण आलेलं आहे. नहुषाच्या वंशामध्ये ययातिर्ज्येष्ठ, यतिर्ययाती, संयाती, रायती, वियती, कृतीही अशा प्रकारची 6 मुलं झालेली आहे नहुषाला. यती, ययाती, संयाती, आयती, वियती आणि कृती. पुढे याच ययातीच्या वंशामध्ये पुढे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतरित झालेले आहे ययातीच्या वंशामध्ये. ययाती राजा हा पृथ्वीचं राज्य करत असताना एक वेळेला शिकारीसाठी म्हणून वनामध्ये गेला होता. वनामध्ये गेला असताना अचानक आवाज आला, वाचवा, कोणीतरी मला वाचवा, असा आवाज आला, कोमल आवाज. राजा पाहतोय काय प्रकार आहे, काही दिसेना. अवतीभोवती जंगलामध्ये एक विहीर दिसली आणि त्या विहिरीमध्ये राजाने डोकावून पाहिलं तरी अशा प्रकारची कुमारी त्या विहिरीमध्ये पडलेली आहे. तिच्या अंगावर वस्त्र नाही आणि ती व्याकुळ अवस्थेत म्हणते, मला कोणीतरी वाचवा, कोणीतरी वाचवा. राजाने डोकावून पाहिलं, अरे कोण ही? राजाने आपल्या अंगावरचं उत्तरीय वस्त्र खाली सोडले, तिने आपल्या अंगाभोवती गोंडाळलं. राजाने हात खाली करून हे विहिरीतून तिला हाताला धरून वर काढलेलं आहे. वर काढल्यानंतर त्या ठिकाणी तिने राजाचा हात धरला आणि काय म्हटली राजा म्हटली, काय माझ्याबरोबर विवाह कर. म्हटले का? नाही म्हटले कर लग्न. पण म्हटले तू कोण आहेस? तू संकटात होती, मी राजा आहे, तुला बाहेर काढणं माझं कर्तव्य आहे, मी बाहेर काढलं, तू माझ्याशी लग्न करायला का? म्हणून अशा प्रकारची तयार झालेली की कोण आहेस तू? हे म्हटली मी दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, त्यांची कन्या आहे देवयानी. काय झालं म्हटले, दैत्यांचा राजा वृषपर्वा आणि त्याची कन्या शर्मिष्ठा, आणखी मी आणि आमच्या काही मैत्रिणी, अशा 15-20 जणी आम्ही वनामध्ये विहार करण्यासाठी आलो. कोण म्हणते? देवयानी. आणि काय झालं राजा, एक सरोवर पाहिलं आणि त्या सरोवरामध्ये जलक्रीडा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आत प्रवेश केला. देवयानी, शर्मिष्ठा, त्या
दोघींच्या सगळ्या मैत्री 15-20 जणी अशा प्रकारे आम्ही जलक्रीडा करू लागलो. पण जलक्रीडा कशी करत होतो आम्ही? विवस्त्रावस्थेत, नग्नावस्थेत कुमारी आम्ही. पूर्वीच्या काळात काही गोष्टी अशा मर्यादा आहेत त्या इतक्या नसायच्या त्या ठिकाणी. आणि आम्ही अशी जलक्रीडा खेळत होतो पाण्यामध्ये, सरोवरामध्ये. अचानक भगवान शंकर आणि पार्वती आकाशमार्गाने येताना दिसले. आम्ही घाबरलो, पटापटा लज्जित होऊन बाहेर आलो आणि त्या ठिकाणी वस्त्र परिधान करू लागलो. त्यावेळेला काय झालं म्हटली, ती शर्मिष्ठा तिने त्या ठिकाणी आपलं देवयानीने त्या शर्मिष्ठेची साडी परिधान केली गडबडीत. त्यावेळेला शर्मिष्ठेने पाहिलं, म्हटली बेकारडीन, आमच्या तुकड्यावर जगतीन, आमची वस्त्र परिधान करते, काढ कपडे. गडबडीत त्या ठिकाणी तिने परिधान केले. तिथे देवयानीच्या अंगावरचे कपडे हिरावून घेतले आणि तिला मारत मारत त्या ठिकाणी असं बाजूला नेलं. एक विहीर होती, त्या विहिरीत ढकलून दिलं. म्हटले तुला कळतंय का काय, आम्ही राजे आहोत, राजकन्या आहे मी, आणि माझे वस्त्र परिधान करतेस तू? दिलं विहिरीत ढकलून. कोण? देवयानी त्या ठिकाणी राजा ययातीला म्हणते आहे, अशी अवस्था झाली माझी. पण म्हटले तू माझ्याबरोबर विवाह कर. राजा म्हणतोय तू त्या ठिकाणी ब्राह्मण आहे, ब्राह्मण कन्या आहे, मी क्षत्रिय आहे, असा विलोम विवाह योग्य नाही. तिने सांगितलं राजा तुला माझ्याबरोबर लग्न करावं लागेल, कारण मला प्रथमच पुरुष देहाचा स्पर्श आहे. एक दुसरी गोष्ट, मला कोणीही ब्राह्मण पुत्र वरणार नाही. म्हटली का? म्हटली मला तो शाप आहे, बृहस्पती पुत्र कच त्याचा शाप आहे. म्हटली तो कसा काय शाप लागला? परत तिने ते मागचं सगळं प्रकरण सांगितलं. काय झालं, पूर्वी देवता आणि दैत्य या दोघांमध्ये मधून मधून संग्राम व्हायचा, युद्ध व्हायचं. कधी देवतेचा विजय व्हायचा, कधी दैत्यांचा विजय व्हायचा, असा कालानुसार त्या ठिकाणी विजय होत राहायचा. पण काय व्हायचं, जर त्या ठिकाणी दैत्य म्हणजे राक्षस युद्धात मेले तर शुक्राचार्य संजीवनी मंत्राच्या द्वारे त्या राक्षसांना जिवंत करायचे. आणि देवता जर मेले तर मेलेच, ते काही जिवंत होत नव्हते. देवतांनी विचार केला, म्हटले काय करावं युद्धामध्ये, दैत्य मेले तर गुरुजी त्या ठिकाणी संजीवनी मंत्राच्या द्वारे जिवंत करतात, पण आपल्यातलं जर कोणी मेलं तर कायमच मरतं, मग काय करावं? सगळ्या देवतांनी असा ठराव केला की आपण ती संजीवनी विद्या शुक्राचार्याकडून घ्यायची. पण कशी घ्यायची? ती शत्रू पक्षाची आहे, आपल्याला कशी काय देतील? नाही म्हटली, ती उदार अंतकरणाची आहे, आपल्यातलं कोणाला तरी पाठवू म्हटली. आणि मग बृहस्पती पुत्र कच त्याला सांगितलं तू त्या ठिकाणी गुरुदेव शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये विद्याध्ययन करण्यासाठी जा आणि संजीवनी विद्या शिकून ये. असं बृहस्पतीने आपल्या मुलाला, कच नावाच्या मुलाला सांगितलं. आणि मग कच त्या ठिकाणी गेला विद्याध्ययन करण्यासाठी. गुरुजींनी विचारलं कोण तू? परिचय दिला, देवगुरु बृहस्पतीचा पुत्र मी कच आहे, मला संजीवनी विद्या शिकायची आहे. आता त्यांच्या ठिकाणी असं आजदुजं नव्हतं शुक्राचार्यांकडं. म्हटले ठीक आहे, राहा आश्रमात, संजीवनी विद्या देईल, सेवा करावी लागेल पण तुला. म्हटले करीन ना मी सेवा, काय सेवा करू? त्यावेळेला शुक्राचार्यांनी सांगितलं तू गायीची सेवा करायची, दिवसभर गायी चारायचं काम करायचं. म्हटली चालेल. आणि मग त्या ठिकाणी तो कच गुरुदेवांच्या सर्व गायी रानामध्ये दिवसभर चारायला न्यायचा. हे प्रकरण राक्षसांना, दैत्यांना कळालं. अरे देवगुरु बृहस्पतीचा पुत्र कच आपल्या गुरुजींकडे संजीवनी विद्या शिकायला आलेला आहे. जर तो संजीवनी विद्या शिकला आणि देवलोकात गेला, पुढे जर पुन्हा देव दैत्यामध्ये युद्ध लागलं आणि त्या युद्धामध्ये जर देवता मेले तर तो संजीवनी मंत्राच्या द्वारे त्यांना जिवंत करील. आणि मग देवता आपल्याला आटोपणार नाही. मग काय करावं? सगळे दैत्य राक्षस चिंताग्रस्त झाली, काय करावं? ही विद्या तिकडे जाऊ द्यायची नाही.
शेवटी त्या राक्षसांनी काय केलं, एक वेळेला तो कच गायी चारण्यासाठी वनामध्ये गेला होता. दैत्यांनी त्याला पकडला, पकडून मारला जागेवर आणि काट्याच्या कुंपणावर फेकून दिला. संध्याकाळ झाली. गायी त्या ठिकाणी आश्रमात आल्या, पण कच आला नाही. कच न आल्यामुळे त्या ठिकाणी शुक्राचार्य विचार करतात, कुठे असेल कच, कुठे गेला असेल, कुठे असेल. देव यांनीला बरोबर घेतलं आणि वनामध्ये शोध घेतात. रात्र झालेली आहे, कच कुठेच सापडत नाही. संपूर्ण वन धुंडाळलं. गायी आलेल्या आहे पण कच आला नाही. कुठे असेल कच, काय झालं असेल. कुणी वाघ शिवाने तर त्याला त्या ठिकाणी हल्ला केला नाही असेल, त्याच्यावर काय झालं असेल. अंधार पडलेला होता आणि शुक्राचार्यांनी विचार केला, म्हटले इथे या वनात कुठे जर तो असेल आपण त्याला जिवंत करू, मग कळेल कुठे येतो. आणि म्हणून संजीवनी मंत्राचा उच्चार केला. संजीवनी मंत्राचा उच्चार करून आवाज दिला, कच. तो मंत्र उच्चार झाल्यानंतर बाजूला कुंपणावर पडलेला तो कच, कचाचं प्रेत मेलेलं, त्या मंत्राच्या द्वारे ते जिवंत झालं काट्याच्या कुंपणावर. आणि म्हटलं, गुरुजी मी या काट्याच्या कुंपणावर आहे. आणि मग गुरुजी त्या ठिकाणी गेले, त्याला बाहेर काढलं, अंगातले काटे वगैरे काढले, आश्रमात आणलं, त्याला जिवंत केलं गुरुजींनी संजीवनी मंत्राच्या द्वारे. दुसऱ्या दिवशी परत तो गायी चारायला गेला. दैत्यांनी पाहिलं, अरे त्याला आपण मारलो होतो, तो परत आला. म्हटले परत जिवंत केला गुरुजी, आता काय करावं. परत दुसऱ्या दिवशी दैत्याने जाऊन त्याला मारलं, परत फेकलं. संध्याकाळ झाल्यावर गायी बरोबर आश्रमात आला, कच आला नाही. पुन्हा गुरुजी शोध घेत आहेत. पुन्हा कुठेतरी प्रेत रूपात पडलेला, पुन्हा त्याला जिवंत केलं. पुन्हा त्या मारायला चालला. दैत्यांनी पाहिलं, गुरुजी काय माघार घेत नाही, त्याला जिवंतच करतात, आता काय करावं. मग दैत्यच होती ती. त्यांनी वनामध्ये त्याला पकडलं गाई चारत असताना. हे पकडून मारलं, मारून थांबले नाही. मग काय केलं, जाळलं त्याला. हे कोण कचाचं प्रेत जाळलं. जाळून थांबले नाही, ती राख घेतली आणि त्या राखीचं काय केलं, ती राख दारूमध्ये कालवली. राख कशात कालवली, दारूत कालवली. आणि ती दारू गुरुजींना आणून पाजली, शुक्राचार्यांना. गुरुजी त्या ठिकाणी पिले. संध्याकाळ झाली. गाई रानातून आल्या पण कच आला नाही. म्हणजे काय झालं, आजही काय केलं कोण जाणे. दैत्यांनी परत देवयानीला घेतलं बरोबर. रात्री शोध घेतात. पहाटपर्यंत शोध चालला, कुठंच कच सापडत नाही. म्हटले काय करावं. शेवटी संजीवनी मंत्राचा उच्चार केला आणि कच म्हणून आवाज दिला. तेव्हा कच गुरुजींच्या पोटात जन्माला आला, पोटात प्रकट झाला. म्हटले गुरुजी मी तुमच्या पोटात. मग गुरुजी म्हटली, दैत्यांचं का प्रकरण आहे. म्हटली काय करतील दैत्य सांगता येत नाही. आता पोटातला कच बाहेर कसा काढायचा. गुरुजींनी कचाला सांगितलं, म्हटले कचा, म्हटले मी तुला मंत्र शिकवतो, तू मंत्र पाठ कर आणि माझं पोट चिरून बाहेर ये. मी जर मेलो तर त्या मंत्राच्या द्वारे मला जिवंत कर. आणि गुरुजींनी त्याला लगेच मंत्र दिला. त्याने पोट चिरून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर गुरुजींचं पोट परत शिवलं, ऑपरेशन केलं. गुरुजी तसे काही गेले नव्हते म्हणा, आणि जरी गेले असते तरी मंत्र होताच. आणला आश्रमामध्ये. आश्रमात आणलं. दैत्यांना प्रकरण कळालं. म्हटले आता काय करावं, आता याच्या पलीकडे अजून काय प्रयोग करावा कशाला मारायचा. सगळे प्रयोग फेल. हे पण गुरुजींनी पण विचार केला. म्हटले दैत्य काय माघार घेत नाही. आता परत जर आपण याला रानात पाठवलं तर हे परत काहीतरी उद्योग करतील. आणि मग काय केलं. म्हटले कचा, आता तुला मी मंत्र तर दिलाच, संजीवनी मंत्र, ज्याच्यासाठी तू आला होता ते तुझं काम झालं. जा देव लोकामध्ये जा. म्हटल्यानंतर म्हटले ठीक आहे, पण म्हटले काही दक्षिणा घ्या ना. म्हटले काही नको. अहो मी तुमच्याकडे संजीवनी मंत्र शिकलो,
काहीतरी गुरुदक्षिणा घ्या ना, मला तो सफल होईल. गुरुजींनी सांगितलं काही नाही, तू पटकन निघून जा म्हटले. तो म्हटलं काहीतरी त्या ठिकाणी काहीतरी घ्या माझ्याकडून गुरुदक्षिणा. गुरुजी काहीच घ्यायला तयार नाही. तेवढ्यात देवयानीने कचाकडं पाहिलं आणि इशारा केला. म्हटले कचाला इकडे. म्हटले काय? गुरुजी काही नाही घेत. म्हटले नाही. मग माझं म्हणणं काय आहे तेवढं ऐक आणि तेवढं पूर्ण कर. म्हटले बोल, काय म्हणशील ती मी मान्य करील. त्यावेळेला देवयानीने सांगितलं. म्हटले कचा, तू माझ्याबरोबर लग्न कर. काय म्हटली? माझ्याबरोबर लग्न कर. कच म्हटलं हा असं कुठं होईल का? तू माझी बहीण आहे, गुरु बहीण. गुरु बहिणीबरोबर कुठं लग्न होणार का? म्हटले कचा तुला करावं लागेल. कचाने सांगितलं मी नाही करणार. बहिणीबरोबर लग्न? देवयानी सांगितलं लग्न करावं लागेल. कच म्हटला मी नाही करणार. शेवटी ती देवयानी चिडली आणि चिडून त्या ठिकाणी सांगितलं जर कचा तू माझ्याबरोबर लग्न करणार नसेल तर माझ्या पित्याकडे शिकलेला तू मंत्र विसरून जाशील. शाप दिला. आता शाप दिल्यावर कचबी वैतागला आणि वैतागल्या अवस्थेत त्या ठिकाणी कचाने देवयानी सांगते राजा ययातीला मला शाप दिला की तुला सुद्धा कोणी ब्राह्मण पुत्र वरणार नाही. हा मला कचाने शाप दिला आणि कच निघून गेला. देवयानी त्या ठिकाणी राजा ययातीला सांगते आहे की मला कचाचा शाप आहे, त्यामुळे मला कोणीच ब्राह्मण पुत्र वरणार नाही. राजा तूच माझ्याबरोबर विवाह कर. शेवटी राजाने म्हटले ठीक आहे. आणि मग ते दोघी गुरुजी त्या ठिकाणी शुक्राचार्यांकडे आले. शुक्राचार्यांना हे प्रकरण कळालं. शुक्राचार्य एकदम रागावले राजावर. म्हटले राजा बघ तुझ्या मुलीने काय केलं, माझ्या मुलीची किती त्या ठिकाणी अवदशा केली होती. असे काही रागावले. म्हटले आता मी शापच देतो. त्यावेळेला राजा वृषपर्वा तो म्हटले क्षमा करा. अरे तू काय क्षमा मागतो? जिने अपराध केला तिला पुढे आण म्हटले. आणि मग त्या शर्मिष्ठेला पुढे आणलं. शर्मिष्ठा हात जोडलेले आहे, क्षमा मागू लागली शुक्राचार्यांना. म्हटले मला काय क्षमा मागते? जिचा अपराध केलेला आहे तिला क्षमा, तिला त्या ठिकाणी विचार काय पाहिजे ते काय म्हणणं आहे. आणि मग त्या शर्मिष्ठेने देवयानीला हात जोडले आणि म्हटले काय म्हणणं आहे तुझं मला सांग, मी तुझ्या आज्ञेचं पालन करीन. त्यावेळेला देवयानीने सांगितलं तुला माझं जन्मभर दासी होऊन राहावं लागेल, दास्यत्व करावं लागेल. तिने सांगितलं मान्य आहे मला. आणि मग राजा ययाती आणि देवयानीचा विवाह झाला आणि शर्मिष्ठा राजकन्या देवयानीची दासी म्हणून अशा प्रकारची गेलेली आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी चंद्रवंशातील राजा ययातीची कथा आलेली आहे. त्यानंतर पुढे देवयानी आणि शर्मिष्ठा ह्या दोघी त्या ठिकाणी राहतात. पण काय घडलं त्या ठिकाणी देवयानीला तुर्वसू, यदू आणि पुरू अशा प्रकारची 3 मुलं झालेली आहे. त्यावेळेला एक दिवस त्या ठिकाणी शर्मिष्ठा ती म्हणू लागली. म्हटली महाराज देवयानीला 3 मुलं आहे, मलाही एखादा मुला असावा. काय मलाही असावं एखादं मूल. कोण म्हणते? शर्मिष्ठा. शर्मिष्ठा कोण? दासी. ती म्हटली देवयानीला 3 मुलं आहे, मला एखादा असावं. आणि मग राजापासून तिला एक पुत्र झाला. त्या ठिकाणी पुरू नावाचा पुत्र झाला. आणि हे प्रकरण देवयानीच्या लक्षात आलं. म्हटली दासीला पुत्र? भयानक अशा प्रकारची ती कोपली आणि आपल्या पित्याकडं शुक्राचार्यांकडं आली. आणि तिला शुक्राचार्यांना तिने तो सगळा प्रसंग सांगितला. शुक्राचार्य भयानक रागवले आणि रागवलेल्या आवेशात त्या ठिकाणी त्या राजा ययातीला शाप दिला. त्वं जरा विस्तामन्न विरूपकर्णी नृणाम. म्हटले तू म्हातारा हो. म्हातारा हो म्हटल्यानंतर राजा एकदम म्हातारा झाला. पण राजाने गुरुजींना हात जोडले. म्हटले गुरुजी माझी अजून काम वासना पूर्ण झाली नव्हती, मला तुम्ही म्हातारं केलं. शेवटी गुरुजींनी सांगितलं
म्हटली तुला जर कोणी तारुण्य दिलं त्यांचं आणि तुझं म्हातारपण घेतलं तर तुला काही दिवस तरुण होता येईल. आणि मग त्याने आपल्या मुलांकडे गेला राजा आणि यदू, तुर्वसू, अनु या मुलांना त्या ठिकाणी तो म्हणू लागला, म्हटले तुमचं तारुण्य मला द्या, माझी अजून विषय वासना संपलेली नाही. त्यावेळेला ते 3 मुलं होती ना मोठी, त्यांनी विचार केला, म्हटले गुरुजी आपले का पिताजी आता बनकले. म्हटले काय म्हणता, म्हटले तुमचं तारुण्य आम्हाला द्या. कशाला? विषयभोगासाठी. त्या 3ही मुलांनी विरोध केला. त्यावेळेला राजा याती खवळलेला आहे. म्हटले तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन करत नाही, तुमचं तारुण्य मला देत नाही, माझं म्हातारपण तुम्ही घेत नाही ना, तुम्ही एकही राजगादीवर बसणार नाही. म्हटले शाप देऊन टाकला त्यांना. तुम्हीच नाही, तुमच्या कुळात कोणीच राजा होणार नाही. आणि जो छोटा मुलगा होता ना, कोणाचा? शर्मिष्ठेचा पुरू, त्याला सांगितलं तू देतो का तुझं तरुणपण मला आणि माझं पण म्हातारपण घेतो का? म्हटले देतो ना. आणि मग राजा ययातीने त्या ठिकाणी त्या पुरूचं तारुण्य घेऊन स्वतः तरुण झालेला आहे. आणि त्या ठिकाणी आणखी काही काळ त्या ठिकाणी विश्वभोगामध्ये राजा रममाण झालेला आहे. पुढे कितीतरी काल उलटून गेला बरं का. आणि मग राजाला वैराग्य झालं. राजाला काय झालं? वैराग्य झालेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी राजाने आपल्या देव यांनी शर्मिष्ठेला अशा प्रकारचं सांगितलं, म्हटले माझं संपूर्ण जीवन विश्वभोगामध्ये निघून गेलं. म्हटले काही अर्थ नाही जीवनाला राहिला, आता हे सगळं सोडायचं आणि वनात जाऊन भगवंताचं चिंतन करायचं आहे. काय अर्थ आहे या संसारात? असा राजा त्या ठिकाणी म्हणू लागला. राजाने त्या ठिकाणी त्या 2 राण्या म्हणू लागल्या, का हो? म्हटले तुम्ही तर फार विषयात आसक्त होता ना, आता काय झालं? राजाने एक घडलेला प्रसंग सांगितला. म्हटले माझं जीणं कसं झालं सांगू का? म्हटले कसं झालं? म्हटले काय झालं? म्हटले एक त्या ठिकाणी एक शेळी जंगलात चरायला गेली. तिच्यावाल्या काही बरोबर मैत्रिणी होत्या, त्यांच्याबरोबर जंगलात चरायला गेली आणि चरता चरता त्या ठिकाणी सगळ्या शेळ्यांना सोडून ती दुसऱ्याच बाजूने अशा प्रकारची गेली. नंतर तिला काही ती सापडाना आणि ती एका विहिरीत पडली. म्हटली काय? राजा सांगतोय हे उदाहरण. विहिरीत पडली, ती ओरडायला लागली, ब्या ब्या करायला लागली. आणि तेवढ्यात तिथे एक बोकड आला. ते बोकडाने त्याला पाहिलं तिला आणि ती तो विहीर म्हणजे खड्डा होता, त्या खड्ड्याला असं उकरून बरोबर सपाट केलं आणि त्या बकऱ्याने बाहेर काढ. बघा बरं का, राजा म्हणतोय. आणि बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी तो बकरा आणि त्या बकरी त्यांच्या सहवासामध्ये कितीतरी काल निघून गेला. परंतु त्या बकरीने आपल्या मालकाला सांगितलं, म्हटले दुसरी बकरी याच्या नादात पडलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याचं अंडकोश त्या ठिकाणी काटलं आणि मग त्या ठिकाणी तो दयनीय अशा प्रकारचा ओरडायला लागला. पण त्याची विषय वासना संपली नव्हती. हा प्रसंग राजा सांगतोय आपल्या राण्यांना. शेवटी ओरडत ओरडत ते बकरू मेलं, पण त्याची वासना संपली नाही. राणी हो, तीच अवस्था माझी झाली. म्हटली माझं संपूर्ण जीवन संसारामध्ये बर्बाद झालं. काय केलं जीवनामध्ये? काही नाही पदरात पडलं. म्हटले सगळं आयुष्य निघून गेलं. म्हटले न जात काम कामाना मुपभोगे न शाम्यते हविषा कृष्ण वर्त्मे व भूयेवाभिवर्धते. जीवनामध्ये विषय वासना ही कधीच संपत नसते. कधीतरी या विषय वासनेला तिळांजली देऊन त्या ठिकाणी आपल्याला वनामध्ये जायचं असं त्या ठिकाणी राजा म्हटलेला आहे. आणि ते राज्य पुरूला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि राजा भगवत चिंतना समवेत राणी समेत अशा प्रकारचा वनामध्ये गेलेला आहे. अशा पद्धतीने नंतर पुढे या चौघांचाही विस्तृत अशा प्रकारचा झालेला आहे. यांच्यापासून रौद्राश्व आदी करून राजे झालेले आहे. नंतर याच वंशामध्ये वितत मन्यू पुढचं
बृहच्छत, जय, महावीर, रण, गर्ग आदी करून राजे झालेले आहे. पुढे गर्गचा पुत्र संस्कृती, संस्कृतीचा पुत्र गुरु, गुरु आणि रंतिदेव अशा प्रकारे पुढे रंतिदेवांचं चरित्र आलेलं आहे बरं का. रंतिदेव हा रंतिदेव राजा मोठा धार्मिक होता, उदार होता. एक वेळेला त्याने काही साधना करायची म्हणून राणी आणि मुलगा यांना वनात घेऊन त्या ठिकाणी साधना करू लागला. त्या ठिकाणी वनात खायला प्यायला काहीच नाही. राजा, राणी आणि मुलगा. एकूण 50 दिवस झाले राजा अखंड त्या ठिकाणी साधना करत आहे, अन्न पाणी घेतलेलं नाही. आणि 49व्या दिवशी त्या ठिकाणी राजाला थोडं अन्न पाणी मिळालं. राजा भोजन करण्यासाठी बसला. भोजन करणार तेवढ्यात एक ब्राह्मण आला. त्यांनी सांगितलं, ओ मला फार भूक लागली, ओ मला काहीतरी द्यावं खायला. राजाने आपल्या समोरचं ताट उचलून त्या ब्राह्मणाला दिलं. नंतर राणी आणि मुलाचं अन्न ते पुन्हा 3 भागी विभागलं आणि त्या ठिकाणी भोजन करण्यासाठी राजा बसलेला आहे. आता भोजनाला सुरुवात करणार. तेवढ्यात त्या ठिकाणी एक शूद्र चांडाळ त्या ठिकाणी आलेला आहे. व्याकुळ अवस्थेत, राजा मला भूक लागली, मला भूक लागली. राजा जेवणाला बसणार होता. 50व्या दिवशी अन्न मिळालेलं आहे. 49 दिवसापासून राजा अन्न पाण्याने व्याकुळ अवस्थेत आहे. आणि तो शूद्र चांडाळ म्हणतोय मला काहीतरी खायला द्या. शेवटी राजाने आपलं दिलं. तो म्हटलं अजून द्या. राणीला वाढलो तेही दिलं. अजून द्या. मुलाला वाढलेलं होतं अन्न, सगळंच्या सगळं अन्न त्या चांडाळाला देऊन टाकलं. तो चांडाळ अन्न घेऊन निघाला, खाऊन निघाला. थोडं पाणी होतं. म्हटले आता काही नाही, थोडं पाणी पिऊ आपण. एवढं 50 दिवस झाले काही खाल्लं नाही, पिल्लं नाही. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी आणखी एक चांडाळ कुत्र घेऊन आलेला आहे. ते कुत्र हा करतंय, त्याला तहान लागलेली आहे. तो चांडाळही म्हणतो मलाही तहान लागलेली आहे. माझ्या कुत्र्याला किती वेळात 2-3 दिवसापासून पाणीच नाही प्यायला मिळालं. राजा जे पाणी पिणार होता ना राहिलेलं, ते पाणी त्या कुत्र्याला आणि चांडाळाला पाजलं. राजाला आनंद वाटला. कोणी? चांडाळ आणि कुत्र्यांनी पाणी पिल्यानंतर राजाला आनंद वाटला. किती दिवस झाले होते राजाला अन्न पाणी नाही? 50 दिवस झालेले होते. ते चांडाळ, ते ब्राह्मण, ते कुत्र, दुसरं तिसरं कोणी नव्हतं. ते साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश त्याच्या परीक्षार्थ त्या ठिकाणी आलेले होते. आणि मग त्या ठिकाणी ते ब्रह्मा, विष्णू, महेश रूपात प्रगट झाले आणि सांगितलं, राजा तुझी उदारता, तुझी भूतदया पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेला त्या ठिकाणी राजाने सांगितलं, न कामये नाथ महं त्वमीश्वरान पराम दृष्टी युक्ताम पुनर्भवहा. त्या ठिकाणी राजाने सांगितलं मला काहीच नको. म्हटले मग काय देऊ तुला? त्यावेळेला राजा म्हणतोय, या जगतामध्ये जेवढे दुःखी लोक आहे ना, जेवढे दुःखी जीव असतील त्या सगळ्यांचं दुःख मला दे. काय मागितलं? सर्व दुःखी जीवांचं दुःख राजाने मागितलेलं आहे. त्यावेळेला भगवान प्रसन्न झाले आणि सांगितलं, राजा खरोखर तुझ्यासारखा शूर, दान, उदार, दयाळू तूच आहे. अशा पद्धतीने तुझी मनोकामना पूर्ण होईल आणि तुला दुःख नाही, सुखच सुख अशा प्रकारचं प्राप्त होईल. पुढे याच वंशामध्ये शिनी, महावीर्य, दुरतिक्षय, बृहक्षेत्र आदी करून राजे झालेले आहे. नंतर पुढे हस्तीचा अजमीर, त्याने हस्तिनापूर अशा प्रकारचं वसवलेलं आहे. बृहद विशू राजा झालेला आहे. मृद्गल संज्ञक ब्राह्मण कुळ यांच्यापासून जन्माला आलो. मुद्गल त्यांच्यापासून दिवोदास आणि एक अहिल्या नावाची कन्या झालेली आहे. त्या अहिल्याचा विवाह गौतम ऋषीबरोबर झाला आणि तिच्यापासून शतानंद आदी करून पुत्र झालेले आहे. पुढे शतधृती आदी करून अशा प्रकारे. नंतर याच वंशामध्ये शरद्वान, त्याच्यापासून त्या ठिकाणी त्याच्या वीर्यापासून ते वीर्य सरकंडावर पडलं आणि तिच्यापासून कृपाचार्य आणि कृपी यांचा जन्म झाला बरं का. नंतर त्या कृपीचा विवाह द्रोणाचार्याबरोबर झाला.
त्यांच्यापासून महाबली अश्वत्थामा जन्माला आलेला आहे. अशा प्रकारे अजूनही बऱ्याचशा राजाच्या परंपरा आहे. असा हा चंद्रवंश आहे बरं का. चंद्रवंश ज्याला यदुवंश म्हटलेला आहे. चंद्राच्याच वंशामध्ये यदू राजा आणि त्या यदूच्या वंशामध्ये पुढे देवदास नावाचा राजा, त्याच्यापासून मित्रियू, मित्रियूपासून च्यवन, च्यवनपासून सुदास, सुदामपासून सहदेव, सहदेवापासून सोमक, सोमकपासून 100 मुलं झालेली आहे. त्याच्यात मोठा जंतू नावाचा पुत्र आहे आणि छोटा आहे पृषध्र. नंतर पृषदचा पुत्र द्रुपद, द्रुपदपासून धृष्टद्युम्न, द्रौपदी, शिखंडी आदी करून अशा प्रकारचे पुत्र झालेले आहे. असा हा त्या ठिकाणी चंद्रवंश. त्या ठिकाणी नंतर पुढे वृक्षपासून सवर्णा आदी करून तप्तीस आदी करून कन्या त्या ठिकाणी जन्माला आलेल्या आहे. नंतर पुढे याच वंशामध्ये बृहद्रथ नावाचा राजा झालेला आहे. त्या बृहद्रथ राजाला 2 राण्या होत्या पण पुत्र संतान नव्हतं. तेव्हा राजाने त्या ठिकाणी अंगिरा ऋषीकडे याचना केली. अंगिरा ऋषींनी त्या ठिकाणी बृहद्रथ राजाला एक फळ दिलं आणि सांगितलं हे राणीला खायला दे, शूरवीर पराक्रमी पुत्र होईल. राजाने ते फळ घेतलं. राजाला राण्या होत्या 2. राजा विचार करू लागला आता हे फळ द्यावं कोणाला. 2 राणे, एकीला दिलं तर दुसरी रागवण, दुसरी दिलं पहिली रागवण. राजाने विचार केला कोणाचाच राग नको म्हणून राजाने ते फळ मधोमध चिरलं आणि अर्धले फळ त्या ठिकाणी राण्यांना दिले. राण्यांनी ते भक्षण केले. उदरामध्ये गर्भ राहिला. योग्य समय आला आणि त्या ठिकाणी दोघींनाही पुत्र झाला. पण कसा झाला? अर्धा. एकीला उजव अर्ध बालक झालं आणि एकीला डाव अर्ध बालक झालं. आणि मग त्या दोघींनी पाहिलं अर्धले. दाशींना सांगितलं द्या टाकून उकिरड्यावर. मग काय करता, काय कामाचे. दाशींनी ती उचलले, उकिरड्यावर नेऊन टाकले. आता बघा त्या उकिरड्यावर एक जरा नावाची राक्षसीन उकिरड्यावरचं दररोज उष्ट खायला यायची, फेकून दिलेलं. आणि त्याही दिवशी ती आली आणि तिने ते पाहिले 2 बालकाचे अर्धले धड. ती काही विद्या जाणणारी होती. तिने विचार केला ज्या अर्थी राजाच्या उकिरड्यावर हे पडलेली आहे, राजाची तर नसतील नाही, काय करावं. मंत्रविद्या जाणणारी होती. तिने काय केले ते दोन्ही धड असे चिटकवले आणि शिवले, सांधले, मंत्र म्हटली आणि ते बालक जिवंत झालं. आणि राजाकडे घेऊन आली आणि म्हटली महाराज तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहे. तुमच्या उकिरड्यावरचं उष्ट खाऊन मी आत्तापर्यंत जगलेली आहे. तेव्हा तुमच्याच उकिरड्यावर मला 2 धड सापडली होती. ते मी शिवली आणि मंत्राच्या द्वारे जिवंत केलेली आहे. हे कोणाचे म्हटले बघा. कोणाचे बघा म्हटलं. राजाने चौकशी केली राणीला. म्हटले काय आपल्या उकिरड्यावर 2 धड कोणाचे? लहान बाळाचे. हो म्हटले आपलीच आहे, आम्हीच फेकून दिली होती. म्हटले अर्धले काय कामाची. आणि मग म्हटले अरे रे कसं झालं. राजाने सांगितले आमचीच आहे. तू जरा राक्षसिनीने त्या ठिकाणी शिवून सांधून याला जिवंत केलंस म्हणून त्या बालकाचं नाव पडलं जरासंध. जरासंध अशा प्रकारचा याच चंद्रवंशामध्ये अवतरणित झालेला आहे. नंतर पुढे चित्रांगद, विचित्रवीर्य आदी करून यांच्याही विस्तृत अशा प्रकारच्या कथा आलेल्या आहे बरं का. त्यानंतर पुढे या वंशामध्ये पांडवांचाही चंद्रवंशाचा जन्म आहे. आता तीही महाभारतातली विस्तृत कथा आहे. पांडवांचा जन्म आहे. त्याचप्रमाणे कौरवांचे जन्म त्या ठिकाणी सांगितलेले आहे. कर्णाचा जन्म सांगितलेला आहे. हे सगळे जन्म त्या ठिकाणी सांगितले आहे. तेर्ज्येष्ठ पुत्रस्य यदुर्वंशम नरर्षव वर्णयामी महापुण्यम सर्व पापहरम नृणाम. राजा ययातीच्या वंशामध्ये यदूचा जो वंश आहे ना, तो यदुवंश म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा वंश आहे बरं का. आता आपल्याला थोडक्यात तो पाहायचा आहे. यदूचा पुत्र सहस्रजित
कोष्टा, नल, रिपू अशा प्रकारची 4 मुलं आहे. त्यानंतर पुढे याच वंशामध्ये हय हय, कार्तवीर्य, जयध्वज, ताल, जंग, मधु आदी करून राजे झालेले आहे. नंतर या वंशामध्ये मधुला 100 मुलं, वृष्णी आदी करून त्या ठिकाणी ज्येष्ठ अशा प्रकारचा मुलगा. नंतर याच वंशामध्ये जामग आणि भोजा अशा प्रकारची एक पती पत्नी होतो. काय झालं, एक वेळेला त्या जामग राजाने त्या ठिकाणी शत्रूची कन्या जिंकून त्या ठिकाणी हिरावून आणली, चोरून. राजा तिच्या प्रेमात पडला, तिला घेऊन आला. घेऊन आल्यानंतर तो महालात प्रवेश केला. तिच्या राजाच्या मागे ती चालत होती. राणीने पाहिलं, ओ कोणी म्हटली सटवाई, कोण आणली? आता राजा घाबरला राणीला, आता काय होत, कोण आहे? राजा गडबडीत काय म्हटला, म्हटली ही आपली पुत्रवधू आहे, आपली सून आहे. सून? सून म्हटली, आपल्याला मुलाचा पत्ता नाही, सून कुठून आणली? म्हटली सून कशी काय आणली? म्हटली आपल्या तर मुलंच नाही. आणि मग राजाने देवतांची आराधना केली आणि देवतांनी त्या ठिकाणी मान्यता दिली आणि भोजा राणीपासून पुत्र झाला. आणि ती आणलेली शत्रूची कन्या तिच्याबरोबर त्या ठिकाणी विवाह करून दिला. नंतर पुढे कुश, क्रश, रोमपाद आदी करून अशा प्रकारचे पुत्र झाले. पुढे चेदी, शिशुपाल, दाशार्ह, वृष्णी, मधु, भोज, देवावृत, ब्रभ्रू, अणमित्र आदी करून या यदूच्या वंशामध्ये अनेक राजे झालेले आहे. नंतर पुढे सत्यक, सत्यकचा युधान, सात्यकी, अणमित्र, वृष्णी आदी करून राजे झाले आहे. पुढे श्वफल्क, श्वफल्काची गांधिनी नावाची पत्नी, तिच्यापासून 12 अक्रूर आदी करून 12 मुलं झालेले आहे. नंतर पुढे विदुरथ, कुकुर, अंधक, आहूक. पुढे आहूकचे त्या ठिकाणी 2 मुलं, देवक आणि उग्रसेन अशा प्रकारे. नंतर पुढे देवकला देववान आदी करून 4 भाऊ आहे आणि 7 अशा प्रकारच्या आपलं उग्रसेन, देवकचे त्या ठिकाणी 4 भाऊ आणि 7 बहिणी होत्या त्या ठिकाणी. तेषां ससार सप्तासन घृतदेवादयोनुपाः श्री शांतिदेवोपदेवाच श्रीदेवादेव रक्षिताः सहदेवा देवकी च वसुदेववाहता. नंतर याच वंशामध्ये वसुदेव जन्माला आले. शूरसेनाचा पुत्र वसुदेव आणि वसुदेवाचा विवाह त्या ठिकाणी देवकच्या कन्या देवकी आदी करून 7 कन्या होत्या ना, त्यांचे नाव काय काय त्या ठिकाणी घृतदेवा, शांतिदेवा, देवोपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा, देवकी अशा प्रकारच्या 7 त्या देवकच्या कन्या. त्या 7ही कन्येचे विवाह वसुदेवाबरोबर झाले. त्यातली 7वी कन्या देवकी, त्या देवकीचा विवाह ज्या वेळेला वसुदेवाबरोबर झालेला आहे त्यावेळेला मोठा आनंद उत्सव झालेला आहे विवाहामध्ये. आणि वरात त्या ठिकाणी वाटी लावायला लागली, मुलीला वाटी लावू लागली. ज्यावेळेला मुलगी वाटी लावायला लागली ना लग्न झाल्यानंतर, त्यावेळेला वाटी लावत असताना त्या ठिकाणी वधूवर ज्या रथात होते त्या रथाला हकलण्यासाठी सारथी स्वतः कंस झाला, उग्रसेनाचा पुत्र कंस. आणि देवकी ही देवकची कन्या आहे. देवक आणि उग्रसेन हे भाऊ आहे. देवकची देवकी आणि उग्रसेनाचा कंस. म्हणजे कंसाची देवकी कोण? चुलत बहीण. चुलत बहिणीच्या विवाहामध्ये एवढा आनंद झालेला आहे कंसाला. रथाचा सारथी होऊन त्या ठिकाणी वाजत गाजत त्या ठिकाणी निघालेली बरात मोठ्या आनंदात त्या ठिकाणी वधूवरांना त्या ठिकाणी वाटी लावण्यासाठी चाललेले आहे. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? हे कंसा, जिच्या विवाहामध्ये तू एवढा हर्ष उल्लसित झालेला आहे, पण एक लक्षात ठेव, हिचाच 8वा पुत्र तुझा काळ होणार आहे. आठवाईचा पुत्र वरील तुलसी
ऐकून मानसी क्रोधावला. आकाशवाणी झाली. काय झाली आकाशवाणी? ए कंसा, जिच्या विवाहामध्ये तू एवढा हर्ष उल्लसित होऊन तिचा रथाचा सारथी झाला ना, पण हिचाच 8वा पुत्र तुझा काळ होणार आहे आणि तो तुला मारणार आहे. असं म्हटल्यानंतर कंस घाबरलाच. असा घाबरला आणि विचार केला, काय जिच्या विवाहामध्ये एवढा मला आनंद झालेला आहे, मी एवढा उत्सव साजरा करत आहे आणि हिचा 8वा पुत्र माझा काळ होणार. भयानक अशा प्रकारचा राग आलेला आहे आणि रागाच्या आवेशात तो रथावर उभा राहिला, मागे वळाला आणि त्या ठिकाणी आपली बहीण देवकी तिची वेणी पकडून जोरात त्या ठिकाणी तिला रथाच्या खाली आसडलं. खाली आसडून तोही खाली उडी मारून आला आणि म्यानातून त्याने तलवार काढली. त्याने असं ठरवलं, हिचा 8वा पुत्र जर माझा वैरी होणार असेल, मला मारणार असेल, तर मी हिलाच समाप्त करतो. घेऊन या खळग माझ्या या दाभला, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. गेल्या खळग माझ्या दाभला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेवे. त्या ठिकाणी तलवार घेतली आणि देवकीच्या मानेवर टाकणार. तेवढ्या रथावरून वसुदेव धावत खाली आलेले आहे आणि हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवाने कंसाचा हात धरला आणि वसुदेव म्हणतात, कंसा मारू नको. अरे तुझी ती बहीण आहे, अबला आहे, मारू नको. स्त्री हत्येचं भयानक पाप आहे, मारू नको तिला तू. हो पण म्हटली, हिचा 8वा पुत्र माझा वैरी होणार आहे ना, तो मला मारणार आहे ना. वसुदेवानी सांगितलं, चिंता करू नको, हिचे जेवढे पुत्र होतील ना ते सगळेचे सगळे तुझ्याकडे आणून देईल, पण हिला तू मारू नको. वसुदेव सत्यभाषी आहे, खरे बोलणारे होते, बोलल तसं वागणारे होते. विश्वास होता कंसाचा वसुदेवावर. पण लगेच सेवकांना सांगितलं, यांना आतापासूनच बंदीखान्यात टाका, ठेवा बंदीखानी, दुधा सांगे. आणि मग वसुदेव देवकीच्या हातापायामध्ये बेड्या टाकून कंसाने कारागृहामध्ये त्या ठिकाणी त्यांना बंद कैद केलेला आहे. अशा प्रकारे कैद केलं आणि मग काही काल उलटून गेला. आता पुढचे प्रसंग काही कालानेच पाहू उद्याच्या. आजच सगळं पाहायचं म्हणलो आहे की नाही, कारण 5चा टाईम 5:15 झाले. आता सुरुवात पण लेट झाली होती म्हणा, सुरुवात बी 3:30ला झाली, त्याच्यामुळे थोडा वेळ झाला. उद्या वेळेवर सुरुवात होईल, 3 ते 5. आपल्याला उद्या श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे. माझ्या मनात होतं आपलं साधंच करायचं. आबा म्हटले नाही नाही भारी करायचं, उद्या करू म्हटली. आज नका लगेच गडबडीत करू म्हटली. म्हटलं चालेल मग उद्या. मग आता उद्या सगळं जयत तयारीनिशी यायचं बरं का. उद्या कृष्ण जन्मोत्सवासाठी सगळ्यांनी अगदी नटून खटून मस्त यायचं म्हणजे कुठं गोकुळाला जायचंय आपल्याला. उद्या हे गोकुळच होणार आहे, इथेच गोकुळ अवतरणार आहे. मग आपण सर्वांनी नटून खुटून गोपाळ गोपींनी आपण गोपी बनायचं, आपण गोपाळ बनायचं, नटून खटून यायचं. पण येताना मोकळ्याने हाताने यायचं बरं का. काहीतरी बालकृष्णाला भेट आणायची. लहान मुलाच्या उत्सवाला जायचं म्हणतो काहीतरी गोळ्या, चॉकलेट, बिस्किट, काय ज्याला जे जमन ते, सुंठवडा, काही ना काही वस्तू घेऊन यायच्या आणि वेळेवर यायचं. उद्या कृष्ण जन्मोत्सव साजरा होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. श्री सद्गुरु जोग महाराज महाराज की जय. श्री सद्गुरु
गंगागिरी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय श्री व्यासदेव जी महाराज की जय सुखदेव जी महाराज की जय परीक्षित जी महाराज महाराज की जय बजरंग बली की जय श्री संत निळोबाराय महाराज महाराज की जय औडाई माता की जय श्री सद्गुरु खोडदेव महाराज महाराज की जय 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 श्री राधे जय जय श्री राधेश्याम काही सांगायचं सांगा ना सांगा मग आरतीचे यजमान श्रीराम दत्तात्रय शिंदे, तुकाराम नातू शिंदे, कलावंत शिवराम शिंदे, गंगाधर मारुती शिंदे, मिरेश तनुजा शिंदे, जिजा बापू गंगाराम शिंदे, प्रताप भानुदास खुडदे, बाबासाहेब खुडदे, लक्ष्मण तुळशीराम शिंदे, किशोर लहानू शिंदे, अण्णा नातू शिंदे, गोरखमोहन मस्के दहेगाव, श्री कृष्णा साहेबराव मस्के दहेगाव, श्री जनार्दन घोडे माऊली आणि अशोक लंके निघोज यांनी आरती घेण्यासाठी समोर यायचं आहे. गोविंद राधे माधवा गोपाल राधे माधवा राधे माधवा गोपाल राधे माधवा गोविंद राधे माधवा गोपाल राधे माधवा राधे माधवा गोविंद राधे माधवा गोपाल 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 राधे माधवा राधे माधवा गोपाल राधे माधवा राधे माधवा गोपाल राधे माधवा गोविंद राधे माधवा गोपाल राधे माधवा 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 गोपाल राधे राधे माधवा राधे माधवा राधे माधवा गोपाल राधे गोविंद राधे माधवा गोपाल राधे माधवा राधे माधवा गोपाल राधे माधवा गोविंद राधे माधवा गोपाल राधे माधवा माधवा गोपाल राधे माधवा गोविंद राधे माधवा गोपाल राधे माधवा गोपाल राधे माधवा गोविंद राधे माधवा गोपाल राधे माधवा चला पटपट पटपट
हरी जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भागिने हरिचरिता वेद करुचे मधुर फला आत्मा राम मुनि सकल महाप्रेमणि आलियवनि किरगरनि भव जल तरनि पतिता करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासाचे वाणी सारकारी गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणि परम प्रेमामृतजननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देयाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त भक्ति जले भरितो वे हरे हरि औषधि आलोक सुकुमळे संतति जकुळे एवढे रमले भानरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा प्राची कीर्तनकारांचा देवा कविवर संताचा आदनुभोदाचा स्वयं प्रभेचा रवी अंतरेच्या कमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेद पूर्ण
शरण खचित टळे जन्म मरण जाते चिरवे शांती नाथ वदते कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता लिंग लुटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप प्रेमे आलिंगन अनंत भोजन भावे गवाडीन मणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या ब्रह्मं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना मा करुणे भव यज्ञं सकल परस्मै आनयति समर्पयामि अच्युतं राम नारायण श्री माधव जानकी नायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कर्पूर गौरम कर्णावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम रव्यारविंदे भवं भवानी सतन्यमामि कर्पूर पूरे नमो हरेन सुवर्ण पात्रा कर्पूरेण प्रदीप्तवासा ससंगतेन नीराञ्जन पूर्वे जगदीश पूर्वे ज्वालिन्ये नमः शीतलीकरणं देवतानां पुष्पवन्दनमात्मानं वन्दनं लोकानवन्दनं हस्तवृक्षालम्म हस्ते पुष्पाञ्जलिं दर्यात् ओम जज्ञन जज्ञमय देवास्तान् धर्माणि प्रमन्य एह नाकं महिमानस्य पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य सायिने नमो वयं वै गुरुमहे समे कामकामाय कामेश्वरो सुरवातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं महाराज्यम् ईशा सार्वो सर्वादाता पृथिवी सर्वपर्यंताय एक राजवदे श्लोकमरुष काम प्रिये विश्वे देवा सभासदिति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि पुण्डलिकावर्ते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो धर्म का नाश हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो माता की जय हत्या बंद हो ओम नमः पार्वती